वेलकम टू मिनर्व्हा अकॅडमी. आपण बघतोय प्रश्नसंच आणि त्यामध्ये आजचा प्रश्नसंच आहे तो आहे प्रश्नसंच क्रमांक 12 आणि हा आहे सरनामा या टॉपिकवरती जे वेगळ्या परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती आधारित हा प्रश्नसंच आहे सरनामा या टॉपिकवरती. आणि आपण टार्गेट ठेवलेलं आहे 50 प्रश्नसंचाचं. त्यातला आता हे 12वा आहे. आपण 50 लवकरच पूर्ण करू. पण तुम्ही पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. आणि आता आपण सुरू करू प्रश्नसंच क्रमांक 12 जो आहे सरनामा या टॉपिकवरचा. तर आता प्रश्नसंच 12 मध्ये पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 111 आणि प्रश्न क्रमांक 111 हा आहे घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून घेतली. आपल्याला सरनामा आपण कोणत्या देशाकडून घेतलेला आहे हे विचारलेलं आहे. आणि आपले पर्याय काय आहेत आयर्लंड, UK, USA आणि ऑस्ट्रेलिया. तर आता आपल्या जर सरनाम्याचा प्रभाव आहे तर तो आहे अमेरिकेचा, त्यामुळे USA. आता सरनाम्याच्या विषयी काय काय झालेलं आहे तर अमेरिकेने त्यांचं संविधान बनवलं 1789 साली. तेव्हा त्यांनी त्यांच्या संविधानामध्ये सरनाम्याचा समावेश केला होता आणि मग त्यांनी त्याची सुरुवात ही वी द पीपल ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका अशी केली. सुरुवातीला त्यांनी ती राज्यांची नावं घेतली होती पण ते कठीण झाल्यामुळे त्यांनी वी द पीपल ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका अशी सुरुवात केलेली आहे. त्याच्यानंतर आता जेवढे संविधान बनले प्रत्येक संविधानावर कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्याचा प्रभाव पडलेला आहे, जवळपास प्रत्येक संविधानावर. त्यामुळे जगातल्या बऱ्याच संविधानांमध्ये सरनामा ही एक समान गोष्ट आहे की जगातल्या बऱ्याच संविधानांमध्ये सरनामा आहे. आपल्या पण संविधानामध्ये सरनामा आहे आणि आपली पण सुरुवात ही वी द पीपल ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेसारखीच वी द पीपल ऑफ इंडिया अशी आहे. आणि आपलेच नाही, आता 2011 साली युनायटेड नेशन्सचं लेटेस्ट मेंबर कंट्री आहे ते आहे साऊथ सुदान. त्यांनी त्यांचं संविधान बनवलं तर तेव्हा त्यांनी पण वी द पीपल ऑफ साऊथ सुदान असंच केलं. तर हे अमेरिकेचा प्रभाव आहे. हा फक्त आपल्यावर आहे का तर आपल्यावर नाही आहे, तर तो बऱ्याच देशांवरती सरनाम्याचा प्रभाव आहे. त्यामुळे तो सगळ्याच प्रभाव हा अमेरिकेचा आहे. त्यामुळं आपल्या संविधानामध्ये पण उद्देशपत्रिकेचा प्रभाव कोण आहे तर USA आहे. तर आपलं हे झालं प्रश्न क्रमांक 111चं उत्तर 3. आणि आता पुढचा प्रश्न क्रमांक 112 आहे. तर ते आणि प्रश्न क्रमांक 11 मिळता जुळताच आहे. फक्त आता आपण बघू आधी प्रश्न क्रमांक 112. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेवर डॅश डॅशचा प्रभाव दिसतो. आणि पहिला आहे कॅनडाची राज्यघटना, जपानची राज्यघटना, इंग्लंडची राज्यघटना आणि अमेरिकेची राज्यघटना. आणि आपल्याला पर्याय उत्तरं दिलेली आहेत अ आणि क, ब आणि क, फक्त ड, फक्त ब. आता इथं हा प्रश्न तर जो वरचा प्रश्न होता त्याच्या सारखाच होता. आता परीक्षेत हे दोन प्रश्न काही सलग देणार नाही, त्यामुळे हे दोन वेगळे घेतलेले आहेत. पण आता इथं पर्याय असे आपल्याला विनाकारण कधी साध्या सोप्या प्रश्नाला पण असे पर्याय काहीतरी विचित्र करून देतात. तर हे इथं दिलेले आहेत. आपल्याला उद्देशपत्रिकेवर अमेरिकेचा प्रभाव आहे हे माहीत आहे, पण आता इथं अ आणि ब आणि क वगैरे असं करून दिलेलं आहे. तर हे सरळ साधं सोपं उत्तर आहे. बऱ्याच वेळा असं केलं जातं की सरळ साधं सोपं उत्तर असतं पण पर्यायामध्ये ते विचित्र पर्याय करून दिले की बऱ्याच वेळा मग थोडंसं कन्फ्युजन असेल तरी आपण ते त्यासाठी मग ते पर्याय त्यासाठीच दिलेले असतात की ज्यांचं समजा नीट वाचन झालेलं नाही किंवा थोडंफार माहिती असेल तर त्यांनी ते सोडूनच द्यावे. तर आता आपल्याला उद्देशपत्रिकेवर अमेरिकेचा प्रभाव आहे हे माहीत आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय येईल अमेरिकेची राज्यघटना, फक्त ड आहे उत्तर. तर आपलं फक्त ड असलेलं पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर येईल. त्याच्यानंतर आता आपण बघू पुढचा प्रश्न क्रमांक 113. प्रश्न क्रमांक 113 काय आहे तर भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलेले आम्ही भारतीय लोक हे शब्द डॅश डॅश राज्यघटनेतून आले आहेत. आता हे 3 प्रश्न जरी सारखे वाटत असले तरी हे 3 वेगळ्या परीक्षांमध्ये विचारलेले आहेत. आणि प्रश्न निवडताना प्रश्नसंच बनवताना मुद्दामून असं केलेलं आहे की जर समजा समान प्रकारचे प्रश्न असतील तर ते एकत्र घेतलेले आहेत. समान प्रकारचे किंवा समान काहीतरी त्यामध्ये कॉमन असलेले असे एकत्र घेतलेले आहेत. आणि त्याचं कारण हे असतं की आपली जी मेमरी आहे ती जर समजा एखादी गोष्ट रिपीट झाली काही वेळा तर ती जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे लक्षात राहते. म्हणजे याला कोणीही अपवाद नसतं. असं कोणीही तुम्हाला भेटणार नाही किंवा असं कोणी समजा दावा जर करत असेल की मी एकदा वाचलं की कायमचं लक्षात राहतं तर असं कोणी नसतं. कायमचं कधी लक्षात राहत नसतं. त्यामुळं त्या गोष्टीचं रिपिटेशन गरजेचं असतं. म्हणजे मेमरी टेक्निकमध्ये एक स्पेस्ड रिपिटेशन नावाचं एक पद्धत असते की काही काळानंतर आपली ती गोष्ट रिपीट व्हायलाच हवी असते.
नाहीतर आपल्याला ती लक्षात राहणारच नसते. त्यासाठी कोणीही आपद नाही. फक्त आता काही वेळा असं होतं की एखादी गोष्ट खूप वेळा रिपीट झाली तर ती विसरणं कठीण असतं. म्हणजे आता आपण ABCD आपल्याला पाठ असते A to Z पर्यंत, तर ती खूप वेळा रिपीट झालेली असते. त्यामुळे ती आता समजा नंतर कधी रिवाईज नाही केली तरी ती लक्षात राहील, कारण की ती जेव्हा पाठ केली होती तेव्हा ती खूप वेळा केली होती. किंवा आपल्याला पाढे, आता पाढ्याच्या बाबतीत असं झालं असेल की आता कोणाला 2चा किंवा 3चा जर पाढा म्हणायला सांगितला तर चुकायची शक्यता नाही आहे. पण जर समजा आता आपल्याला शाळेत असताना जे पाठ होते, म्हणजे बऱ्याच जणांना आता पाठ असतील शाळेत, किंवा 30पर्यंतचे पाठ असतील, 20पर्यंतचे पाठ असतील, 15पर्यंतचे, कितीपर्यंतचे तरी पाठ असतील, ते आत्ता पण पाठ असतील याचं काही मात्र गॅरंटी नाही. का असं झालं? मग तो नाही विसरला, 3चा नाही विसरला, पण समजा 20पर्यंत होते, मग 19चा विसरलेला असतो. मग असं काय झालं? तर 3चा सतत लागतो आपल्याला. सतत इतर आपल्या व्यवहारांमध्ये पण 3चे किती पट आहेत हे लागतं. त्यामुळे 3चा लक्षात राहतो, म्हणजे ते नकळतपणे ते रिपीटच होत राहतं. 19चा रिपीट होत नाही, त्यामुळे 19चा विसरतो. तर रिपीट होणं गरजेचंच असतं. रिपीट नाही झालंच, म्हणजे स्पेस्ड रिपिटेशन जर नाही झालं तर ते विसरणार आहे. त्यामुळं तेच गोष्ट लक्षात घेऊन प्रश्न पण असेच काढलेले आहेत की रिपीट होऊ दे, जरा रिपीट झालं की चांगलं असतं. त्यामुळं हे रिपीट होत आहे तरी रिपीट होऊ द्या, काही तेच तर उद्देश आहे की जास्तीत जास्त चांगलं लक्षात राहील. तर आता आपण मग प्रश्न पण तसेच निवडलेले आहेत. तर आता आपल्या प्रश्नाकडे परत येऊया. मेमरीवरती काही व्हिडिओज बनवू आपण, ज्यामध्ये मेमरीमध्ये काय काय कसं कसं अभ्यास लक्षात राहतो चांगला आणि कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या असतात. तर यामध्ये आपण एक नंतर यावरती व्हिडिओ बनवूच. पण ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की कोणीही असं नसतं की एकदा वाचलं की कायमचं लक्षात राहील, असं काही नसतं. स्पेस्ड रिपिटेशन नावाची गोष्ट असते की ठराविक काळानंतर रिपीट झालंच पाहिजे. जर नाही झालं तर विसरून जाणार आहे. म्हणजे 19चा पाढा रिपीट होत नाही, मग तो विसरतो. जरी समजा आपल्याला कधी काळी पाठ असेल तरी तो आत्ता सांगता येईल असं नाही. जर समजा कोणाला सांगता येत असेल तर याचा अर्थ त्यांनी तो रिपीट केलेला आहे. रिपीट न करता सांगता येत नसतं. तर रिपिटेशन हे गरजेचं असतं. तेच आपण प्रश्नांच्या बाबतीत मग तीच गोष्ट करत आहोत की रिपिटेशन करत आहोत की होऊ द्या रिपीट, चांगलं लक्षात राहतं. तर आता आपल्या 113व्या प्रश्नाकडे परत येऊ की भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलेले आम्ही भारतीय लोक हे शब्द कोणाच्या घटनेतून आलेले आहेत, हा आपला प्रश्न आहे. तर हे आलेले आहे अमेरिकेच्या, म्हणजे सरनाम्याचा प्रभाव अमेरिकेचा आहे, त्यामुळे अमेरिकेचंच. वी द पीपल ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका अशी त्यांची सुरुवात आहे. आपण पण आपली तशीच केलेली आहे, वी द पीपल ऑफ इंडिया. त्यामुळे आपलं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. आणि हा झाला प्रश्न क्रमांक 113. आता बघू प्रश्न क्रमांक 114. प्रश्न क्रमांक 114 आहे, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आणि आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. आपण आता पर्याय वाचू. पहिलं काय आहे? सरनामा अधिकाराचे उगमस्थान दर्शवतो. दुसरं आहे, सरनाम्याची अंमलबजावणी न्यायालयाद्वारे करता येत नाही. तिसरं आहे, सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचे स्रोत नाही. आणि चौथा आहे, सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकारावर नियंत्रण आणतो. आता हा प्रश्न जो आहे, हा जरा थोडासा ॲनालिसिस करण्याचा प्रश्न आहे. म्हणजे आता थेट हे वाचण्यात आलं असेल का? तर असं नाही होत. हा जरा थोडासा कसा झाला, याचं थोडंसं जरा ॲनालिसिस करायची गरज आहे. पहिली गोष्ट तर आपल्याला काय पाहिजे, इथून आपण बघू आपल्याला काय पाहिजे, चुकीचं पाहिजे आहे. तर आता बघू पहिलं चुकीचं आहे का? सरनामा अधिकाराचे उगमस्थान दर्शवितो. तर सरनामा हे अधिकाराचे उगमस्थान दर्शवतो का? तर सरनामा हे कोणाच्या अधिकाराचे उगमस्थान दर्शवतो? जर समजा दर्शवत असेल तर सरनामा दर्शवतो की आपली जी संविधान सभा होती, संविधान सभेला संविधान बनवण्याचा अधिकार कोणी दिला, किंवा संविधान सभेचा जो अधिकार होता तो कुठून मिळाला त्यांना? तर त्यासाठी आपली संविधान सभा सांगत आहे की भारताचे लोक हेच अंतिम आहेत, भारताचे लोकच अंतिम आहेत आणि त्यांच्यामुळेच संविधान सभेला संविधान बनवण्याचे अधिकार मिळतात. त्यामुळं संविधान बनवण्याचे अधिकार हे लोकांकडून मिळालेले आहेत. त्यामुळं हे त्या अधिकाराचे उगमस्थान दर्शवतो की संविधान सभेला संविधान बनवायचा अधिकार दिला कोणी? तर ते दर्शवतो की वी द पीपल ऑफ इंडिया, इंडियाच्या लोकांनी, भारताच्या लोकांनी तो अधिकार दिलेला आहे. त्यामुळं सरनामा हे अधिकाराचे उगमस्थान दर्शवतो, हे बरोबर आहे. कोणाचे अधिकार? संविधान सभेचे. कशाचे अधिकार? संविधान बनवण्याचे. म्हणजे त्यांना कोणी अधिकार दिला संविधान बनवायचा? तर तो दिला भारताच्या लोकांनी. म्हणून आपल्या संविधानाची सुरुवात काय? वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक आहेत. तर हे बरोबर आहे की सरनामा अधिकाराचे उगमस्थान दर्शवतो.
आता आपल्याला चुकीचं पाहिजे हे बरोबर आहे. मग दुसरं बघू आपण की सरनाम्याची अंमलबजावणी न्यायालयाद्वारे करता येत नाही. तर आपण हे बघितलं होतं की सरनामा हा काय असतो, तर हा न्यायप्रविष्ट नसतो. सरनामा हा न्यायप्रविष्ट नसतो. न्यायप्रविष्ट नसतो म्हणजे काय, तर जर त्यातल्या तरतुदींची पूर्तता झाली नाही तर आपल्याला न्यायालयात जाता येत नाही. त्यामुळं सरनाम्याची अंमलबजावणी न्यायालयाद्वारे करता येत नाही हे पण बरोबर आहे. मूलभूत अधिकारांची करता येते. मूलभूत अधिकार जर आपल्याला मिळाले नाही तर आपण न्यायालयामध्ये खटला करू शकतो. सरनाम्यातल्या तरतुदींची पूर्तता होत नाही म्हणून न्यायालयात खटला होत नाही, कारण ते न्यायप्रविष्ट नाही, ते बंधनकारक नाही. तर हे पण बरोबर आहे. आता तिसरं, सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचे स्रोत नाही. आता सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचे स्रोत नाही म्हणजे काय, तर तिथून ते मिळत नाहीत असा साधा सोपा अर्थ लागतो. तर सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचे स्रोत नाही म्हणजे विधिमंडळाला सरनाम्यातून अधिकार मिळत नाहीत असं त्यांना सरळ साधं सोपं म्हणायचं आहे. की विधिमंडळाला सरनाम्यातून अधिकार मिळत नाहीत म्हणजे आपल्या संसदेला कोणताही अधिकार हा सरनाम्यामुळं मिळत नाही. ही गोष्ट बरोबर आहे का, तर ही गोष्ट बरोबर आहे. सरनाम्यामुळे संसदेला कोणताही अधिकार मिळत नाही म्हणजे संसदेला जे अधिकार मिळतात ते संविधानातल्या इतर तरतुदींमुळे मिळतात किंवा इतर काही जे भाग असतील त्यामुळे मिळतात. सरनाम्यामुळं संसदेला कोणतेही अधिकार मिळत नाहीत. आणि आता चौथं बघू आपण की सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकारावर नियंत्रण आणतो. आता नियंत्रण आणणे म्हणजे काय, विधिमंडळाच्या अधिकारावर नियंत्रण आणणे म्हणजे विधिमंडळाचं जे काम आहे त्या करण्यामध्ये मर्यादा घालणे. विधिमंडळाचं काम काय आहे, विधिमंडळाचं काम आहे कायदे बनवणे. मग कायदे बनवण्याच्या मध्ये मर्यादा घालतो का सरनामा, तर सरनामा हा कायदे बनवण्याच्या अधिकारामध्ये मर्यादा घालत नाही. म्हणजे संसदेने कुठला कायदा बनवला आणि तो कायदा सरनाम्याच्या विरोधात जरी गेला तरी तो सरनाम्याच्या विरोधात जातो म्हणून तो कायदा बनवण्यासाठी मर्यादा घातली गेलेली नाही. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे की सरनामा हा कोणत्याही प्रकारे विधिमंडळाच्या अधिकारावर नियंत्रण आणत नाही. विधिमंडळाच्या अधिकारावर नियंत्रण कोण आणतं, तर नियंत्रण आणतात मूलभूत अधिकार, जे लोकांचे मूलभूत अधिकार आहेत की मूलभूत अधिकारांच्या विरोधात जाणारा कायदा बनवता येत नाही. त्यामुळं मूलभूत अधिकार हे विधिमंडळाच्या अधिकारावर नियंत्रण आणतं, सरनामा नाही. कारण सरनामा बंधनकारक नाही, मग तो बंधनकारक लोकांवरती नाही, तो बंधनकारक सरकारवरती पण नाही किंवा संसदेवरती पण नाही, कुठल्याही राज्यावरती नाही. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे की हे कुठलेही बंधन आणत नाही. तर आपलं उत्तर काय झालं, हे झालं पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर झालं. आता हा झाला प्रश्न क्रमांक 114. आपण बघू प्रश्न क्रमांक 115. प्रश्न क्रमांक 115 काय आहे, तर भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेबाबत खालील विधाने विचारात घ्या. पहिला आहे, उद्देशपत्रिका हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे परंतु न्यायालयामार्फत त्यातील तरतुदी अंमलात आणण्याचा आग्रह धरता येत नाही. दुसरा पर्याय आहे, दुसरं आपलं विधान आहे, उद्देशपत्रिकेमध्ये राज्यघटनेच्या इतर तरतुदींप्रमाणे दुरुस्ती करता येत नाही. आणि आपल्याला पुढे काय विचारले आहे, तर कोणते किंवा कोणती विधाने बरोबर आहेत हे विचारलेलं आहे. आपल्याला काय शोधायचं आहे, बरोबर शोधायचं आहे, इथं गडबड करायची नाही. आता आपण बघू की विधाने कोणती बरोबर आहेत. पहिलं विधान काय आहे, तर आता विधान जेव्हा बरोबर बघायचं असेल, आता इथं हे विधान आहे की उद्देशपत्रिका हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे परंतु न्यायालयामार्फत त्यातील तरतुदी अंमलात आणण्याचा आग्रह धरता येत नाही. आता या वाक्यामध्ये दोन भाग आहेत. पहिलं तर हा आहे की उद्देशपत्रिका भारतीय राज्यघटनेचा भाग आहे आणि दुसरं आहे की न्यायालयामार्फत त्यातील तरतुदी अंमलात आणण्याचा आग्रह धरता येत नाही. हे दोन भाग आहेत. जेव्हा आपल्याला भाग कुठलाही विधान बरोबर आहे का बघायचं असतं तर त्यातले सगळेचे सगळे भाग बरोबर असले पाहिजे. म्हणजे आता समजा पहिलं वाक्य आहे, उद्देशपत्रिका भारतीय राज्यघटनेचा भाग आहे, हे वाक्य आहे. हे जर वाक्य चुकीचं असेल तर पूर्ण विधान चुकीचं, किंवा हे बरोबर आहे पण पुढचं चुकीचं आहे तर ते चुकीचं, म्हणजे थोडंसं चुकीचं आहे म्हणजे चुकीचं आहे असंच गृहीत धरायचं असतं. तर उद्देशपत्रिका हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे परंतु न्यायालयामार्फत त्यातील तरतुदी अंमलात आणण्याचा आग्रह धरता येत नाही. तर आता हे विधान बरोबर आहे का, तर बघू की पहिला भाग, उद्देशपत्रिका हा राज्यघटनेचा भाग आहे, हे बरोबर आहे का, तर हो, उद्देशपत्रिका भारतीय राज्यघटनेचा भाग आहे हे आपण बघितलेलं आहे, त्यामुळेच त्यामध्ये दुरुस्ती करता आली. पुढचा काय आहे, तर न्यायालयामार्फत त्यातील तरतुदी अंमलात आणण्याचा आग्रह धरता येत नाही. तर आपण बघितलं की सरनामा हा न्यायप्रविष्ट नाही, त्यामुळे जर सरनाम्यातल्या तरतुदींची पूर्तता झाली नाही
तर त्यासाठी न्यायालयात जाता येत नाही, त्यामुळे हे पण विधान बरोबर आहे. त्यामुळं अविधान बरोबर आहे. आता दुसरं विधान बघू. उद्देश पत्रिकेमध्ये राज्यघटनेच्या इतर तरतुदींप्रमाणे दुरुस्ती करता येत नाही. तर उद्देश पत्रिका ही सरनामा किंवा उद्देश पत्रिका आपल्या संविधानाचा भाग आहे आणि त्यामुळं त्यामध्ये दुरुस्ती करता येते. तर हे विधान झालं चुकीचं. सरनाम्यामध्ये दुरुस्ती झालेल्या आहेत. सरनाम्यामध्ये दुरुस्ती करून 3 शब्द वाढवले गेले होते, तर हे चुकीचं आहे. त्यामुळे आपल्याला काय विचारलं होतं, बरोबर कोणतं आहे? कोणतं बरोबर सापडलेलं आहे आपल्याला? फक्त अ बरोबर सापडलेलं आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1 फक्त अ हे आपलं उत्तर येईल. आता हे झालं आपला प्रश्न क्रमांक 115. आता बघू प्रश्न क्रमांक 116. प्रश्न क्रमांक 116 काय आहे, तर खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? आपल्याला 4 विधानं दिलेली आहेत. आपण बघू पहिलं विधान. सरनामा न्यायालयाद्वारा अंमलात आणता येत नाही. दुसरं विधान आहे राज्यघटनेस प्रस्थापित आणि विकसित करण्यायोग्य जी उद्दिष्टे आहेत ती सरनाम्यातून व्यक्त होतात. तिसरं आहे सरनाम्यातून राज्यघटनेने आपल्या अधिकाराचे स्रोत कोणाकडून प्राप्त केलेले आहेत हे स्पष्ट होते. आणि चौथा आहे आपल्या सरनाम्यातील स्वातंत्र्य, समता, बंधुता ही आदर्श तत्वे रशियन राज्यक्रांती 1917 कडून मिळालेली आहेत. आता आपल्याला काय बघायचं आहे? आपल्याला बघायचं आहे की कोणते विधान बरोबर नाही. बरोबर नाही म्हणजे काय? कोणतं विधान चुकीचं आहे असं बघायचं आहे. तर आता आपण बघू की कोणतं विधान चुकीचं आहे. पहिलं विधान काय आहे? सरनामा न्यायालयाद्वारा अंमलात आणता येत नाही. तर हे बरोबर आहे. सरनामा न्यायालयाद्वारा अंमलात आणता येत नाही, त्याला आपण काय म्हणतो की सरनामा हा न्यायप्रविष्ट नाही आहे. त्यामुळं सरनाम्यातल्या तरतुदींची पूर्तता झाली नाही तर न्यायालयात जाता येत नाही. त्यामुळं सरनामा न्यायालयाद्वारा अंमलात आणता येत नाही. मूलभूत अधिकार आणता येतात, सरनामा नाही. त्यामुळे हे विधान बरोबर आहे. आपल्याला चुकीचं पाहिजे आहे. आपण दुसरं बघू. राज्यघटनेस प्रस्थापित आणि विकसित करण्यायोग्य जी उद्दिष्टे आहेत ती सरनाम्यातून व्यक्त होतात. हे विधान बरोबर आहे का? तर हो, हे विधान बरोबर आहे. म्हणजे आपल्या सरनाम्यामध्ये आता स्वातंत्र्य, न्याय, बंधुता, समानता ही तत्व आहेत, ही प्रस्थापित करायची आहेत. त्यामुळं ती प्रस्थापित आणि विकसित करण्यायोग्य उद्दिष्ट आहेत जी आपल्या सरनाम्यातून व्यक्त झालेली आहेत. त्यामुळे हे बरोबर आहे. आपल्याला चुकीचं पाहिजे आहे. तर तिसरं बघू आपण. सरनाम्यातून राज्यघटनेने आपल्या अधिकाराचे स्रोत कोणाकडून प्राप्त केले आहेत हे स्पष्ट होते. तर सरनामा हे स्पष्ट करतो का की संविधान सभेला जे घटना बनवायचे अधिकार मिळाले ते कोणाकडून मिळाले? तर तेच तर स्पष्ट करतो. वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक म्हणून ते स्पष्ट केले की संविधान बनवायचे अधिकार कोणाकडून मिळालेले आहेत? तर भारतीयांकडून मिळालेले आहेत. आणि याविषयी संविधान सभेमध्ये चर्चांमध्ये झाले पण होतं की म्हणजे पौर्णिमा बॅनर्जी यांनी एक दुरुस्ती मांडली होती की दुरुस्ती ही होती की इन द नेम ऑफ पीपल, असं म्हणू की लोकांचेच अधिकार लोकांद्वारेच मिळालेले आहेत. तर त्यावरती बाबासाहेबांनी खूप मोठं उत्तर दिलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की यामधून की वी द पीपल ऑफ इंडिया यामधून आपण तेच साध्य करत आहोत. त्यामुळं ते पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सांगायची गरज नसते, सुपरफ्ल्युअस असतं ते. तर ते एकच गोष्ट सांगितलेली पुन्हा पुन्हा सांगायची गरज नसते. त्यामुळं वी द पीपल ऑफ इंडिया किंवा आम्ही भारताचे लोक आहेत त्याने आपले संविधान बनवायचे अधिकार लोकांकडून मिळालेले आहेत याबद्दल कोणाचंही दुमत नाही असं बाबासाहेबांनी उत्तर पण दिलेलं आहे. त्यामुळं ही गोष्ट तर स्पष्टच आहे की आपली संविधान सभा सरनाम्यामुळे हे स्पष्ट करते की संविधान बनवायचे अधिकार कोणाकडून मिळालेले आहेत? तर ते लोकांकडून मिळालेले आहेत. त्यामुळे हे अधिकाराचे स्रोत कोण आहे हे स्पष्ट केलेलं आहे आणि ते कोण आहे तर ते भारतीय लोक आहेत. आणि यामुळे आता आपल्याला हे कळलं की चौथं विधान बरोबर नसेल. पण आपण चौथं विधान वाचू. आपल्या सरनाम्यातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही आदर्श तत्वे रशियन राज्यक्रांती 1917 कडून मिळालेली आहेत. तर आता स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही आदर्श तत्व रशियन राज्यक्रांती 1917 कडून मिळालेली आहेत का? आता हे रशियन राज्यक्रांती आहे, ज्याला बोल्शेविक राज्यक्रांती असं पण म्हणतात, तर ही 1917ला झालेली आहे. हे बरोबर आहे. पण स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्व काही रशियन राज्यक्रांतीने दिलेली नाहीत, हे दुसऱ्या राज्यक्रांतीने दिली आहेत. आणि ती कुठली राज्यक्रांती होती? तर ती फ्रेंच राज्यक्रांती होती जी 1789ला झालेली आहे. त्यामुळं हे विधान जे आहे की स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे आदर्श तत्व रशियन राज्यक्रांतीकडून मिळालेले आहेत, तर ते रशियनकडून मिळालेले नाही आहेत, ते फ्रेंचकडून मिळालेले आहेत. त्यामुळे हे विधान बरोबर नाही. आणि मग हे आपलं उत्तर आलं की पर्याय क्रमांक
4. आता हा झाला प्रश्न क्रमांक 116. आता आपण बघू प्रश्न क्रमांक 117. प्रश्न क्रमांक 117 काय आहे तर खालीलपैकी कोणत्या न्यायालयीन निर्णयाद्वारे प्रस्ताविका ही घटनेचा भाग नाही असे प्रतिपादन करण्यात आले. आता इथे शब्द प्रस्ताविका वापरलेला आहे, पण प्रस्ताविका, प्रस्तावना, उद्देशपत्रिका, उद्देशिका किंवा सरनामा हे सगळे एकच आहेत. तर आपल्याला काय विचारले तर कोणत्या न्यायालयीन निर्णयाद्वारे प्रस्ताविका घटनेचा भाग नाही असे प्रतिपादन करण्यात आले. कोणत्या खटल्याद्वारे आपल्याला सरनामा घटनेचा भाग नाही असं सांगितलं होतं. तर आपले पर्याय काय तर बेरोबारी खटला, गोलकनाथ खटला, केशवानंदी भारत खटला आणि बोम्मई खटला. तर त्यातला ह्यातला बेरोबारी खटला जो आहे, हा बेरोबारी खटला झाला होता 1960 साली. बेरोबारी नावाच्या एका भूप्रदेशावरून ज्याचं वाटप करण्यासाठीचा करार झाला होता, तो काय नंतर आणण्यात आला नाही, पण भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये हा करार झाला होता. तर या खटल्याच्या वेळी सरनामा हा घटनेचा भाग नाही असं सांगितलेलं आहे, त्यामुळं आपलं उत्तर हेच आहे. आणि हाच एक मोठा खटला आहे जेव्हा सरनामा हा घटनेचा भाग नाही असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर मात्र जेव्हा काही घटना ह्या सरनामा हा घटनेचा भाग आहे किंवा नाही यावरती कोणताही खटला झालेला आहे, तर तेव्हापासून सरनामा हा घटनेचा भाग आहे हे वारंवार स्पष्ट झालेलं आहे. पण फक्त बेरोबारी खटल्याच्या वेळीच फक्त सरनामा हा घटनेचा भाग नाही असा निर्णय दिला होता. त्यानंतर हे जे पुढचे सगळे खटले आहेत, या खटल्यांच्या वेळी सरनामा हा घटनेचा भाग आहे असं म्हटलेलं आहे. तर फक्त बेरोबारीच खटला आहे, त्यामुळे बेरोबारीलाच फक्त सांगितलं होतं की सरनामा हा घटनेचा भाग नाही. त्यामुळे आपलं उत्तर काय येईल तर बेरोबारी खटला 1960 हे आपलं उत्तर येईल. हा झाला प्रश्न क्रमांक 117. आता बघू प्रश्न क्रमांक 118. प्रश्न क्रमांक 118 आहे खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. आणि आपल्याला 4 विधानं दिलेली आहेत. पहिले विधान आहे बेरोबारी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग असल्याचा निर्णय दिला होता. दुसरा आहे केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा घटनेचा भाग नसल्याचा निर्णय दिला होता. तिसरा आहे सरनाम्यात आतापर्यंत घटनादुरुस्तीने 2 वेळा बदल करण्यात आलेले आहेत. आणि चौथा आहे वरीलपैकी एकही नाही. आता आपल्याला काय विचारले, कोणतं विधान सत्य आहे, आपल्याला सत्य शोधायचं आहे. तर आता पहिलं बघू. पहिलं काय, बेरोबारी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग असल्याचा निर्णय दिला होता. हे असल्याचा दिला होता असं यांचं म्हणणं आहे. तर आता बेरोबारी खटला झाला होता 1960 साली आणि त्या खटल्याच्या वेळी, म्हणजे तोच एक मोठा खटला आहे ज्या खटल्याच्या वेळी सरनामा हा घटनेचा भाग नाही असा निर्णय दिला होता. त्यामुळं हे आपलं पहिलं विधान चुकीचं आहे. बेरोबारी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं सरनामा घटनेचा भाग नाही. त्याच्यानंतर मात्र प्रत्येक मोठ्या खटल्यामध्ये भाग आहे असं सांगितले, पण बेरोबारीमध्ये नाही असं सांगितलं होतं. त्यामुळं आपलं हे विधान चुकीचं आहे. आता दुसरं, केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा घटनेचा भाग नसल्याचा निर्णय दिला होता. तर आता केशवानंद भारती खटल्याच्या वेळी किंवा बेरोबारीनंतर जेवढे महत्त्वाचे खटले आले, प्रत्येक खटल्याच्या वेळी सरनामा हा घटनेचा भाग आहे असा निर्णय दिलेला आहे. त्यामुळे तो केशवानंद भारती खटल्यामध्ये पण तो घटनेचा भाग असल्याचा निर्णय दिला होता. आता इथे शब्द काय, नसल्याचा, म्हणजे हे पण काय झालं, हे पण चुकीचं झालं. आता तिसरं, सरनाम्यामध्ये आतापर्यंत घटना दुरुस्तीने 2 वेळा बदल करण्यात आले आहेत. तर सरनाम्यामध्ये आतापर्यंत 2 वेळा बदल झालेले आहेत का, तर 2 वेळा झालेले नाहीत. 42व्या घटना दुरुस्तीने फक्त एकदाच झालेले आहेत. 2 वेळा नाही, एकदाच बदल झालेला आहे आणि 3 नवीन शब्द आपल्या सरनाम्यामध्ये टाकलेले आहेत. त्यामुळे हे 2 वेळा आहे, तर हे पण चुकीचं आहे. एकदाच झालेले आहेत. त्यामुळं आपलं कोणतं विधान सत्य आहे तर वरीलपैकी एकही नाही. आता वरीलपैकी विधानं जर सत्य करायची असते तर काय काय असतं, बेरोबारी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा घटनेचा भाग नसल्याचा निर्णय दिला असता तर हे विधान बरोबर झालं असतं. केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा घटनेचा भाग असल्याचा निर्णय दिला होता हे वाक्य असतं तर खरं हे करेक्ट झालं असतं. आणि सरनाम्यामध्ये आतापर्यंत घटना दुरुस्तीने एकदा बदल करण्यात आला आहे हे विधान असतं तर हे बरोबर झालं असतं. पण आपलं उत्तर काय आलं, मग वरीलपैकी एकही नाही हे आपलं उत्तर आलं. आता हा झाला प्रश्न क्रमांक 118. आता बघू प्रश्न क्रमांक 119.
प्रश्न क्रमांक 119 आहे, खालील विधाने विचारात घ्या. आपल्याला 4 विधानं दिलेली आहेत, अ, ब, क आणि ड. आपलं अ विधान आहे, सरनामा हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोत नाही अथवा कायदेमंडळाच्या अधिकारावर बंधनेही घालत नाही. आपलं ब विधान आहे, सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी खटल्यात सरनामा हा घटनेचा भाग आहे असे म्हटले होते. आपलं क विधान आहे, केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा घटनेचा भाग नाही असे म्हटले होते. आणि आपलं ड विधान आहे, भारतीय जीवन विमा खटल्यात सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा एकात्मिक भाग नाही असे पुनश्च प्रतिपादन केले. आणि आपल्याला काय विचारलेले आहे, वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. आपल्याला बरोबर आहे शोधायचं आहे, कोणती बरोबर आहे हे शोधायचं आहे. तर आता आपण शोधू की कोणती बरोबर आहेत. आता आपलं विधान अ काय आहे, सरनामा हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोतही नाही अथवा कायदेमंडळाच्या अधिकारावर बंधनही घालत नाही. हे विधान बरोबर आहे का? तर आता पहिलं वाक्य बघू, यामध्ये 2 भाग आहेत. पहिलं बघू की सरनामा हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोत नाही. तर स्रोत नाही म्हणजे काय? तर स्रोत नाही म्हणजे सरनाम्याकडून विधानमंडळाला अधिकार मिळत नाहीत असा त्याचा अर्थ होतो. तर आता कायदेमंडळाला सरनाम्यामुळं अधिकार मिळतात का? तर कायदेमंडळाला सरनाम्यामुळं अधिकार मिळत नाहीत. कायदेमंडळाला जे अधिकार मिळतात ते संविधानातल्या इतर भागांमुळे मिळतात, सरनाम्यामुळे नाही. त्यामुळे हे वाक्य बरोबर आहे. पुढचं वाक्य पण आहे की कायदेमंडळाच्या अधिकारावर बंधनेही घालत नाही. तर कायदेमंडळाच्या अधिकारावर बंधने घालणं म्हणजे कायदेमंडळाचा अधिकार काय आहे? कायदे बनवणं. त्यामध्ये सरनामा बंधने घालतो का? म्हणजे सरनामा कुठल्या बाबतीत असं सांगतो का की बाबा असे कायदे करायचे नाहीत किंवा तसे कायदे करायचे नाहीत? तर सरनामा असं अजिबात सांगत नाही. त्यामुळं सरनामा हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोतही नाही आणि कायदेमंडळाच्या अधिकारावर बंधनेही घालत नाही. हे विधान बरोबर आहे. आता दुसरं विधान, सर्वोच्च न्यायालयाने बेरोबारी खटल्यात 1960 साली झालेला सरनामा हा घटनेचा भाग आहे असे म्हटले. तर आता बेरोबारी हा एकच मोठा खटला आहे जो आपल्याला लक्ष ठेवायचा आहे की तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने सरनामा घटनेचा भाग नाही असे म्हटले होते. त्यामुळे हे विधान चुकीचे आहे. घटनेचा भाग नाही. तिसरं, केशवानंद भारती खटल्यात 1973 साली झालेल्या सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा घटनेचा भाग नाही असे म्हटले. तर आता हे विधान 60 नंतर म्हणजे बेरोबारीनंतर जे काही मोठे खटले झालेले आहेत जे आपल्याला अभ्यासासाठी गरजेचे आहेत, तर त्यामध्ये प्रत्येक वेळी सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा घटनेचा भाग आहे असा निर्णय दिलेला आहे. आणि केशवानंद भारती खटल्यामध्ये पण तो आहे असा दिला होता. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाने सरनामा घटनेचा भाग नाही हे विधान चुकीचं आहे. तर हे क पण चुकीचं आलं. आणि ड विधान आहे, भारतीय जीवन विमा खटल्यात 1995 सालच्या सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा घटनेचा एकात्मिक भाग नाही असे पुनश्च प्रतिपादन केले. आता एकदा का बेरुबारी खटल्यामध्ये घटनेचा भाग नाही असं म्हटलं, त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा काही या बाबतीत मोठे खटले आलेले आहेत अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले, त्यामध्ये सरनामा हा घटनेचा भाग आहे असंच वारंवार सांगितलेलं आहे. त्यामुळं पुढचे जे काही खटले आलेत त्यामध्ये पण आहे असं सांगितलेलं आहे. इथं काय म्हणतात की नाही असं म्हणतात, म्हणजे हे पण विधान चुकीचं आहे. तर आपल्याला आता काय पाहिजे? आपल्याला पाहिजे आहे बरोबर. आपल्याला कोणतं विधान बरोबर सापडलेलं आहे? तर आपल्याला फक्त अ बरोबर सापडलेलं आहे. आपल्याला काय काय चुकीचं सापडलेलं आहे? तर चुकीचं हे आहे की सर्वोच्च न्यायालयाने बेरोबारी खटल्यात सरनामा घटनेचा भाग आहे असं म्हटलेलं आहे सदले, तर हे नाही पाहिजे होतं. दुसरं आहे की केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा घटनेचा भाग नाही असं म्हटलंय, तर इथं काय पाहिजे? इथं आहे असं पाहिजे होतं. आणि भारतीय जीवन विमा खटल्यात सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा घटनेचा भाग नाहीच्या ऐवजी आहे पाहिजे होतं. मग हे करेक्ट झालं असतं. आता हे झालं प्रश्न क्रमांक 119. आता बघू या प्रश्नसंचातला शेवटचा प्रश्न क्रमांक 120. आणि प्रश्न क्रमांक 120 आहे, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याबाबत खालील विधाने लक्षात घ्या. आपल्याला 3 विधानं दिलेली आहेत. पहिलं आहे, सरनामा राज्यघटनेचे अविभाज्य अंग आहे. दुसरं आहे, सरनाम्यातील तरतुदी या न्यायालयाद्वारे अंमलात आणता येतात. आणि तिसरं आहे,
सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचे स्रोत म्हणून कार्य करू शकतो. आणि आपल्याला पुढे काय सांगितलेले आहे, कोणते विधाने बरोबर आहेत. आपल्याला बरोबर शोधायचं आहे. बरोबर शोधायचं आहे, तर आता आपण शोधू की बरोबर काय आहे. पहिलं, सरनामा हा राज्यघटनेचे अविभाज्य अंग आहे. हे बरोबर आहे का? तर हो, हे बरोबर आहे. सरनामा हे घटनेचे अविभाज्य अंगच आहे. आता हे आपण कशाच्या जोरावर म्हणतो, तर आता संविधान कोणी बनवलं? संविधान सभेने. कधी बनवलं? 9 डिसेंबर 1947ला सुरू केली. 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकृत केलं. सरनामा सुद्धा तेव्हाच स्वीकृत केलेला आहे. म्हणजे जेव्हा संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949ला संविधान स्वीकृत केलेलं आहे, ते सरनाम्यासहितच केलेलं आहे. दुसरी गोष्ट की संविधान बनण्यासाठी जी प्रक्रिया वापरली होती, की समजा मसुदा समिती किंवा ज्या कुठल्या अन्य समिती असतील, त्या आपल्या तरतुदी ठेवतील, त्यावरती सर्व सदस्यांनी मतदान केलेलं आणि बहुमताने सर्वांनी मिळून त्या स्वीकृत केलेल्या आहेत. सरनामा पण त्याच पद्धतीने आपल्या सरनाम्याचा समावेश संविधानात झालेला आहे. त्यामुळे सरनामा हा घटनेचा अविभाज्य अंग आहे. त्यामुळे हे विधान बरोबर आहे. आता दुसरं आहे, सरनाम्यातील तरतुदी या न्यायालयाद्वारे अंमलात आणता येतात. सरनाम्यातील तरतुदी न्यायालयाद्वारे अंमलात आणता येत नाहीत. सरनामा हा न्यायप्रविष्ट नाही आहे. त्यामुळं सरनाम्यातल्या तरतुदीची पूर्तता झाली नाही तर न्यायालयात खटला करता येत नाही. त्यामुळे हे सरनाम्यातील तरतुदी न्यायालयाद्वारे अंमलात आणता येतात का? तर नाही. त्यामुळे हे ब विधान चुकीचं आहे. आणि क काय आहे? तर क आहे, सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचे स्रोत म्हणून कार्य करू शकतो. तर आता सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचे स्रोत म्हणून कार्य करू शकतो का? तर विधिमंडळाच्या अधिकाराचे स्रोत म्हणून कार्य करणं म्हणजे काय आहे? तर विधिमंडळाला अधिकार देणं आहे. मग सरनामा विधिमंडळाला अधिकार देतो का? तर सरनामा विधिमंडळाला अधिकार देत नाही. सरनामा विधिमंडळाला अधिकार देत नाही ते नाही, आणि सरनामा विधिमंडळाच्या अधिकारावरती बंधनही घालत नाही. सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराबाबत बोलतच नाही. विधिमंडळाला जे अधिकार मिळतात ते संविधानातील इतर भागांमुळे मिळतात. त्यामुळं सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचे स्रोत म्हणून कार्य करू शकत नाही. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. मग आपल्याला काय पाहिजे होतं? बरोबर विधान पाहिजे होतं. आपल्याला कोणतं विधान बरोबर सापडलेलं आहे? तर फक्त असलेला हा पर्याय क्रमांक एकच पर्याय बरोबर सापडलेला आहे. एकच विधान बरोबर सापडलेलं आहे. तर हे झाला प्रश्न क्रमांक 120 आणि हा आपला प्रश्नसंच इथं संपला. पण आपलं टार्गेट आपल्याला हिट करायचं आहे. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा.